नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या नवीन एपिसोडमध्ये. आपल्या चॅनलचं नाव आहे गाव टू ग्लोबल आणि आजचा विषय आहे पश्चिम बंगालमध्ये तब्बल ऐतिहासिक 91% एवढं मतदान झालं आहे. हो, नमस्कार मित्रांनो. या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सध्या पश्चिम बंगालमध्ये साजरा होत आहे. 2026च्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बंगालने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. पहिल्याच टप्प्यात तब्बल 91% जास्त विक्रमी मतदान झाले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासातील हे सर्वात मोठ्या मतदानांपैकी एक मानले जात आहे. पण या रेकॉर्ड ब्रेक मतदानाचा अर्थ काय आहे? यापुढे ममता दिदींची खुर्ची धोक्यात आहे की भाजपचा करिश्मा वाजलाय किंवा चाललाय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. मतदानाची टक्केवारी आणि विक्रम. 23 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात तब्बल 16 जिल्ह्यांमध्ये 152 जागांसाठी मतदान पार पडले. निवडणूक आयोगाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार बंगालमध्ये 91.46% इतके विक्रमी मतदान झाले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात मतदारांचा उत्साह प्रचंड होता. महिला मतदारांची सकाळपासूनच मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या आणि निवडणूक आयोगाने राबवलेल्या सखोल तपासणी म्हणजेच SIR मोहिमेनंतर लाखो संशयास्पद नावे यादीतून वगळली होती. तरीही मतदानाची टक्केवारी वाढणे हे राजकीय विश्लेषकांसाठी एक आश्चर्याचा धक्का आहे. पण या निवडणुकीत काही तणाव आणि हिंसाचाराच्या घटना पण घडल्या. मात्र हे मतदान पूर्णपणे शांततेत पार पडले असे म्हणता येणार नाही. बंगालची निवडणूक आणि हिंसाचार हे समीकरण यावेळी देखील बघायला मिळाले. मुर्शिदाबाद आणि आसनसोल या भागात काही ठिकाणी दगडफेक आणि किरकोळ बॉम्बफेकीच्या घटनाही समोर आल्या. भाजप आणि तृणमूल काँग्रेस अर्थात TMCच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक ठिकाणी राडा झाला. केंद्रीय सुरक्षा दलाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा बंदोबस्त ठेवला होता. अनेक ठिकाणी EVM खराब झाल्याच्या तक्रारीमुळे मतदारांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागले. पण तरीही लोक मागे हटत नव्हते. तरीही लोकांनी मतदानाचा अधिकार बजावला आणि ही टक्केवारी तब्बल 91.46% पोहोचली. आता हे वाढलेले विक्रमी मतदानाचे राजकीय समीकरणे काय आहे? कोणाचे पारडी जड आहे? आता मुख्य प्रश्न असा आहे की जास्त मतदान कोणाच्या फायद्याचे आहे? तृणमूल काँग्रेस अर्थात TMC ममता बॅनर्जी यांचा दावा आहे की महिलांचा मोठा पाठिंबा त्यांच्या लक्ष्मी भंडार सारख्या योजनांमुळे त्यांनाच मिळणार आहे. आणि भाजप विरोधी पक्षाचा असा दावा आहे की जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा तो सत्ता पालटाचा संकेत असतो. भ्रष्टाचार आणि नोकर भरती घोटाळ्यामुळे जनतेमध्ये संताप आहे, जो या मतदानातून बाहेर पडला आहे. या दरम्यान महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर बोगस नावे वगळण्याचा फायदा कुणाला झाला आहे हे पाहणे पण औत्सुक्याचे ठरेल. ह्या पहिल्या टप्प्याचा रणसंग्राम आता संपला आहे, पण खरी चुरस बाकी आहे. दुसऱ्या टप्प्यातील 142 जागांसाठी 29 एप्रिलला मतदान होणार आहे आणि संपूर्ण देशाचे लक्ष ह्या 4 मे 2026च्या निकालाकडे लागले आहे. तुम्हाला काय वाटते? या विक्रमी मतदानामुळे कुणाचा फायदा होतो? हे विक्रमी मतदान हे सत्ता पालटाचा संकेत आहे का ममता दिदींच्या त्यांनी काही योजना राबवल्या त्याचं फलित आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन घडामोडींसाठी आपलं चॅनल गाव टू ग्लोबल हे सबस्क्राईब करा. धन्यवाद.